पुण्यामधून आहे. चाकणमधील वाहतूक कोंडी आता केवळ रस्त्यावरची समस्या राहिलेली नाही, तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या मानसिकतेवर आणि कुटुंबाच्या सुरक्षेवर देखील होतोय. 7वीमध्ये शिकणारा मयुरेश खोले वाहतूक कोंडीत तब्बल 7 ते 8 तास अडकून रात्री 12:30 वाजता घरी पोहोचला. मुलगा वेळेवर घरी न परतल्यामुळे खोले कुटुंबीय अक्षरशः दहशतीखाली होते. या अनुभवाने व्यथित झालेल्या मयुरेशने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून मोदी आजोबा, गडकरी आजोबा, चाकणची वाहतूक कोंडी सोडवा अशी आर्त हाक मारलेली आहे. या चिमुकल्याच्या पत्रातून चाकणच्या वाहतूक कोंडीचं विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय आणि या खोले कुटुंबियांसोबत त्याचबरोबर त्या चिमुकल्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. ही मुलं सुरक्षित घरी येतील का अशी परिस्थिती असते. आता आपण जे खोले कुटुंबीय आहेत त्यांच्याच घरी आलो आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की नक्की या मयुरेशच्या बाबतीत काय घडलं. हा व्हिडिओ व्हायरल झालाय, नक्की काय प्रकार होता हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तुझं नाव मयुरेश आहे? हो. काय तुझं पूर्ण नाव? मयुरेश सुशील खोले. बर. तुझा एक व्हिडिओ मी पाहिला जो असा व्हायरल झालाय की रहदारीत तू अडकला होता, त्या वाहतूक कोंडीत अडकला होता, ट्रॅफिक मध्ये. काय झालं होतं? तेव्हा मनोज जरांगे पाटील यांची रॅली मुंबईकडे निघाली होती, तर त्याच्यामुळं संपूर्ण गाड्या थांबून ठेवल्या होत्या, तर त्याच्यामुळं गाडी सोडत नव्हते पुढं, तर त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक लागली होती. किती वेळ लागला होता त्यावेळेस? 7:50 निघालेलो व 12:30 वाजलेले. अच्छा, म्हणजे जवळजवळ 7:50 ते 12 वाजेपर्यंत, म्हणजे इतके तास. आणि काय तिथं स्कूल बस मध्ये काय तुझी चर्चा चालली होती? मित्रांबरोबर चर्चा चालू होती की आता कधी घरी पोहोचणार आहे, अजून भूक लागली, असं चर्चा चालू होती. खूप परिस्थिती अवघड असते, डेंजर परिस्थिती असते. मागच्या वर्षी माझा मुलगा, मोठा मुलगा 12वीला येतो, तर तो तर येताना आळंदी फाट्यालाच अडकला. रात्री 1:30 वाजले त्याला यायला. आणि 4 व्हीलर, त्याच्या पप्पांची 4 व्हीलर आहे, पण 4 व्हीलरनी सुद्धा त्याला आणता येत नव्हतं. मग आमच्या शेजारचा एक मुलगा आहे दादा, 2 व्हीलर होती त्याच्याकडं. मग त्याला पाठवलं 2 व्हीलर वरून की तू जा आणि ध्रुवला आमच्या घेऊन ये. त्याचं लोकेशन पाठवलं आणि मग तो घेऊन आला त्याला रात्री 1:30 वाजेपर्यंत. आम्हाला झोप नाही, त्याला जेवण नाही, काही नाही. तो दुपारी जेवलेला, 2 वाजता डबा खाल्लेला, तेवढ्यावरच होता तो. पाण्याची एकच बॉटल. काय करणार तो तेवढ्या परिस्थितीमध्ये? रात्री 1:30ला आला, एवढा कंटाळला होता, एवढा चिडचिड करायला लागला. जेवला कसं तरी आणि झोपला, कारण दुसऱ्या दिवशी परत त्याला अभ्यास, 12वीचा त्याचा अभ्यास चालू होता, जेईचा. खूप त्याचं अभ्यासाची एक गोष्ट आता बोलताना जाणवली मला. यांचा अभ्यास होतो कधी? एवढे तास हे वाहतूक कोंडीत अडकतात, यांचा अभ्यास कसा? अभ्यास करायचा तसा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हाच करायचा. मग कधी कधी आम्ही त्याला सांगतो मोठ्या मुलाला की तुझा वेळ मिळत नाही अभ्यासाला, तुला रेस्ट करायची ना, मग तू गाडीत जरा वेळ झोपून घे. ट्रॅफिक असते ना, ट्रॅफिक मध्ये तू थोडा वेळ झोप, किंवा एखादा विषय त्याला अवघड जातोय तर मग त्याचं तू रिव्हिजन वगैरे काय करायची ते गाडीत बसून कर. खरं तर आता यांची 2 मुलं आहेत. मोठा मुलगा जो आहे त्याच्या बाबतीतली परिस्थिती, या मयुरेशच्या बाबतीतली परिस्थिती, यामुळे ते कशा पद्धतीने चिंतेत राहतात, त्यांचं आयुष्य कसं संकटात आलंय, याच पद्धतीने चाकणमधली प्रत्येक नागरिकाची अवस्था आहे. कारण त्यांनी जे सांगितलं ते खूप गंभीर आहे. अनेक जण मुलांच्या शिक्षणासाठी चाकण सोडून जात आहेत. अनेक कामगार जे आहेत ती ही अवस्था पाहून काम सोडून दुसरीकडे जात आहेत. कंपन्या देखील कुठेतरी स्थलांतराच्या बाबतीत आता शासनाकडे मागणी करतायत. हे फार गंभीर आहे आणि हे बदलायला हवं. अविनाश पवार, NDT मराठी, चाकण.